जय भीम. बोल बहुजन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज दिनांक 5 जानेवारी 2025ला अमरावती विश्रामगृह या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये संघटन समीक्षा बैठक घेण्यात आली. या ठिकाणी अमरावती जिल्हा प्रभारी रामभाऊ पाटील, नफीसभाई, अमरावती शहर अध्यक्ष विनय पहाडन, अक्षय माटे, किरणभाऊ शहारे, बडनेरा विधानसभा अध्यक्ष सचिनभाऊ वैद्य, तिवसा विधानसभा अध्यक्ष जयंतभाऊ इंगळे, प्रभारी तिवसा विधानसभा डॉक्टर मधुकर ढोणे, तिवसा विधानसभा महासचिव आशिषभाऊ थोरात, अमरावती विधानसभा अध्यक्ष अमरदीप सोनवणे, अमरावती विधानसभा इंचार्ज चंद्रमणी डोंगरे साहेब, राष्ट्रपाल धंदे साहेब, मेघाताई तायडे, धामणगाव विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट लोकेश डोंगरे, रविराज रामटेके, घोडेस्वार, शेखर गजबे व समस्त बसपा कार्यकर्ता व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. जय भीम. आणि खरोखर काम करताना खरोखर डोंगरे साहेबांचं मला एक असं मनातून एक हे वाटते का बाबा, अगोदरचे अध्यक्ष बघितले आपण, पाहिले 10 ते 15 वर्षापर्यंत आपला असा एकदम लॉस झालेला आहे. लॉस म्हणजे हा लॉस एवढा न निघण्याजोगता लॉस आहे. आता मी साहेबांसोबत राहा, तुम्हाला माहिती आहे साहेबांचं काम करायची जी शैली आहे, या शैलीनुसार जर आपलं काम जर होत असेल तर आपण खरोखर रिझल्ट देऊ शकतो. एवढं मला म्हणजे साहेबांचा खूप आदर्श असा, म्हणजे मी पण माझं जे कोणते काम वैयक्तिक असलं तरी मग ते वैयक्तिक बाजूला ठेवून पक्षाचं काम व्यवस्थितरित्या करतो साहेबाच्या. म्हणून मग आता हे जे आहे विधानसभेमध्ये माझ्या 12 जिल्हा परिषद येतात, 11 आता एक नवीन झाली मुद्दा, 12 जिल्हा परिषद येतात. त्याच्यामध्ये जवळपास सांगितल्याप्रमाणे साहेबांनी विधानसभा क्षेत्र खूप मोठं आहे आमचं तिवसा. याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त 2 जिल्हा परिषद टार्गेट करायचे होते मला. मी ज्या जिल्हा परिषदमध्ये आहे म्हणजे नांदगावपेठ, आणि त्या नांदगावपेठमध्ये माझं गाव येते कापूसतळी म्हणून. ते एकाच बूथवर डबल डिजिट आकडा वोट राहते नेहमी. गाव थोडंसं लहान आहे. तिथून जर आपण सुरुवात केली जिल्हा परिषद नांदगाव, आणि एक जिल्हा परिषद आणखी मला एक घ्यायचे आहे, जसं आता पंचायत समिती आहे तळेगाव ठाकूर जिल्हा परिषद, अशा 2 जिल्हा परिषद तळेगाव ठाकूर 2 जिल्हा परिषद आमचं काम चालू आहे. आता जवळपास मागच्या 3 ते 4 दिवसामध्येच एका मी कॅडरची सुरुवात केलेली आहे गावापासून. म्हणजे गाव माझं कापूसतळी आहे. कापूसतळी एक मेन सेंटर आहे या जिल्ह्यामध्ये. जर कुठं नाव विचारलं तर कापूसतळी एक सेंटर आहे. तिथून आम्ही एक आमची जी कार्यकर्त्याची फळी आहे, टीम आहे, 15-16 लोकांची जी टीम आहे, ते आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये कॅडर चालू आहे. आज पण माझा कॅडर होता कुठं केकतपूरमध्ये, तो कॅडर आज काही कारणास्तव रद्द झाला. तो आपण 12 तारखेला घेण्यात आहे. आणि या माध्यमातून आपल्याला हा जो इलेक्शनचा पिरियड आहे, या माध्यमातून आपण जे आम्हाला जे काही कलेक्शनसाठी जे बुक दिले होते गंजीच्या वाढदिवसासाठी, ते पण याच्यामध्ये थोडंसं आपण जे कॅडर झाल्यानंतर जी माहिती देतो तेव्हा ते कलेक्शन होते. आम्ही ते आता तसं करत आहे. आता जवळपास 5 ते 6 हजार माझ्याकडे कलेक्शन झालेलं आहे सध्या. आणि माझं जे टार्गेट आहे ह्या येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासोबत माझी जी टीम आहे, माझे विधानसभेचे महासचिव आशिषभाऊ थोरात, त्याच्यानंतर प्रभारी विधानसभेचे डॉक्टर ढोणे साहेब, त्याच्यानंतर आणखी कार्यकर्ते शेखर गजबे वगैरे आमच्या सोबत नेहमी राहतो आम्ही. आणि हे टार्गेट लवकरच आम्ही पूर्ण करू. आणि जवळपास नाही जिल्हा परिषद तर लढाच आहे, पण पंचायत समिती तरी ज्या क्षेत्रामध्ये आपण राहत होते काढण्याचा प्रयत्न आम्ही त्या तयारीमध्ये आहोत. जिल्हा परिषद पण निघू शकते निघू शकते, प्रयत्न कॉन्सन्ट्रेट केलं तर बिलकुल जिल्हा परिषद काढायलाच पाहिजे. आणि 2 पंचायत समिती या पद्धतीनं आमचं काम चालू आहे सर. ठीक आहे. आणि 2